So what is the next scenario that we were looking at? So that is the use of satellite. आता आपण काय बघणार आहोत? उपग्रहाचा वापर. तो उपग्रहाचा वापर कशाप्रमाणे आपण करत आहोत ते आपण बघणार आहोत. So how we use the satellite for our education that we will look at. So बघा, EduSat उपग्रह, EduSat उपग्रह आपल्याला एक छोटंसं इथे दिसतं that is EduSat उपग्रह or EduSat उपग्रह. ते आपण बघूया. So बघा, in 1975, the India made the success to attempt the use of satellite for the purpose of education. So बघा, Eknath Chitnis, a scientist with the ISRO, that is Indian Space Research Organization, they played an important role in it. The satellite instructional television experiment was undertaken for the education purpose under the leadership of the Space Application Center at the Ahmedabad. A concept of the satellite education came out with this experiment. The America had helped India with this program. The program helped to make the provision for the good standard of the education in the rural areas. तो म्हणजे बघा, या सॅटेलाइटने आपण बघतो, या सॅटेलाइटने काय झालं तर या उपग्रहामुळे गावागावापर्यंत एज्युकेशन पोहोचावे किंवा आपला जो एज्युकेशन जो स्टँडर्ड आहे, जो आपला दर्जा आहे, दर्जा आपण बोलूया राइट, तो स्टँडर्ड आहे, तो दर्जा वाढवण्याचं काम या एज्युकेशन सॅटेलाइटच्या एज्युकेशनमुळे किंवा सॅटेलाइटच्या हेल्पमुळे एज्युकेशनमध्ये त्याला आपण एडुसेट असं म्हटलेलं आहे. त्याला आपण जर ब्रेक करायचं बघितलं तर बघा, एडू फॉर एज्युकेशन, एज्युकेशन सॅटेलाइट, तर एडुसेट बघा, EDU फॉर द एज्युकेशन, SAT फॉर सॅटेलाइट. एडू सॅटेलाइट आपण म्हणजे एज्युकेशनल सॅटेलाइट आपण बेसिकली बोलू शकतो, पण बोलताना एडू सॅटेलाइट बोला. तर अहमदाबाद म्हणून त्याला एस्टॅब्लिश करण्यात आला होता राईट. अहमदाबाद म्हणून, अहमदाबादला आपण बघितलं, अहमदाबाद गुजरातमध्ये इस्रोची एक साईट आहे राईट. तर त्याच्यातून आपल्याला तिथून हा जो लॉन्च करण्यात आलेला आपण बोलतो. आणि ह्याने काय केलं तर ह्याने आपला जो दर्जा आहे कशाचा, एज्युकेशन, तो वाढवायचं काम केलं. आणि प्लस प्रत्येक गावागावामध्ये कशाप्रमाणे आपलं एज्युकेशन पोहोचू शकतो ह्याचं सुद्धा त्याने कार्य केलं. म्हणजे गावागावात आपण बोलतो, गावागावाची माहिती मिळवणं किंवा गावामध्ये किती म्हणजे कसा भूरचना आहे हे कळणं. प्लस नंतर आपण बघू शकतो की या मार्फत आपले जे लोक आहेत, म्हणजे जे शिक्षक आहेत, जिथले जे तालुक्यातले जे शिक्षक असतील किंवा जिल्ह्यातले जे शिक्षक असतील, त्यांना एक इन्फॉर्मेशन कलेक्ट झालं की हा बाबा या एरियामध्ये असे असे लोक राहतात, तिथे जाऊन आपण त्यांच्या एज्युकेशनचा वडावा वाढवू शकतो. म्हणजे बघा, कारण कसं व्हायचं, कधी कधी कसं व्हायचं की एखाद्या ठिकाणी जर शाळा असेल राईट, त्याच्या आसपासचे लोक त्या शाळेचा अनुभव घेऊ शकतात, परंतु त्यांच्या लांब राहिल्यानं की जिथपर्यंत रोड, रस्ते किंवा व्यवस्थित पोहोचत नसेल किंवा तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला डोंगर पार करावं लागतं किंवा तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला नदी पार करावी लागते. अशासारखे काही विभाग असतील, अशा प्रकारचे काही जागा असतील, त्या ठिकाणी जाऊन किंवा तिथे शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी या सॅटेलाइटचा उपयोग झाला. आणि त्याचप्रमाणे आपण मागे बघितलं होतं की दूरदर्शनवरती एज्युकेशन प्रसार होत होतं. तर या सॅटेलाइटमुळे काय झालं, तर या सॅटेलाइटमुळे आपण बोलतो की दूरदर्शन वाणी हे प्रत्येक गावागावामध्ये पोहोचू शकले, जेणेकरून शिक्षणाचा प्रसार तिथे सुद्धा, ज्याप्रमाणे आपण म्हणजे आपण सेकंड सेशनमध्ये बघितलेलं होतं की पार्ट 2 मध्ये, की ज्याचं आपण बघितलं होतं की त्याच्यात आपण बघितलं होतं की टीव्ही मार्फत सुद्धा एज्युकेशन देण्यात आले होते आणि तेव्हा चालू झालेलं होतं दूरदर्शनमध्ये टीव्ही मार्फत सुद्धा. तर बघूया आता नेक्स्ट बघूया आपण, दॅट इज इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, दॅट इज कॉल्ड ॲज दॅट इज IGNOU. ओके, so IGNOU पण आपण त्याला बोलवतो, IGNOU. So what is that? This open university was established with the objective that the streams of education should make it very or way into the every average household of this country. The United Nations has declared in 1970 as the International Educational Year. In the same year, the seminar was organized in New Delhi on the subject of open university by the Government of India Department of Education and the Social Welfare, Information and Broadcasting. म्हणजे हे वेगवेगळे डिपार्टमेंट्स. ओके, डिपार्टमेंट आपण कोणते कोणते ते आपण बघूया. तर बेसिकली आपण बघूया, दिस ओपन द युनिव्हर्सिटी वॉज एस्टॅब्लिश विथ द ऑब्जेक्टिव्ह दॅट द स्ट्रीम्स ऑफ एज्युकेशन शुड मेक इट वे एड टू द एव्हरी एव्हरेज हाऊस होल्ड ऑफ द कंट्री. म्हणजे काय आपण बघतो, याच्यामध्ये काय झालं होतं की देशातील सर्वसामान्यांच्या घरामध्ये ज्ञानगंगा नेण्यासाठी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली होती. तर बघा,
पुढे आपण बघूया, तर पुढे आपण बघूया की 1970 हा जो 1970 जो इयर आहे, त्याला आपण युनायटेड नेशन म्हणजे संघ लोक आपण जे बोलत होतो, त्यांनी संयुक्त राष्ट्र बेसिकली संघ लोक संयुक्त राष्ट्र यांनी 1970 हा वर्ष हा जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून एस्टॅब्लिश केला होता. त्यामध्ये नंतर त्यांनी काय झालं होतं, न्यू दिल्लीमध्ये एक सेमिनार झालं होतं. त्यात द डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे कोणते डिपार्टमेंट होते? एज्युकेशन, सोशल वेलफेअर डिपार्टमेंट अँड द मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड द ब्रॉडकास्टिंग, नंतर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन अलोंग विथ द UNESCO and the idea of establishing an open university evolved in this seminar. म्हणजे या सेमिनारमध्ये ओपन युनिव्हर्सिटी असावी असा एक विचार बाहेर आला होता. ओपन युनिव्हर्सिटी असावी असा विचार तिथं बाहेर आलेला होता. तर ते काय होतं ते आपण बघूया. तर बघा, इन 1974 द गव्हर्नमेंट अपॉइंटमेंट द कमिटी अंडर द चेअरमनशिप ऑफ द पी पार्थर पार्थसारथी, दॅट इज पार्थसारथी बरोबर. या द परसारथी आपण बोलतो यांच्या विद्यापीठाचं परसारथी. तर परसारथीने काय केलं होतं अँड द ओपन युनिव्हर्सिटी टूक शेप द 20 सप्टेंबर इन 1985. In the according to the recommendation and the suggestion, it was named after the Prime Minister Indira Gandhi. तर बघा, इंदिरा गांधीचं आपण बोलत होतो की त्यांच्या आयडियानुसार किंवा त्यांच्या रिकमेंडेशननुसार हे जे प्लॅनिंग करण्यात आलं होतं, म्हणून त्यांना इंदिरा गांधी यांचं नाव देण्यात आलं. तर फाइंड आउट द विश्वेश्वरराव चव्हाण द महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वॉज एस्टॅब्लिश इन नाशिक इन 1989. फाइंड आउट द ओपन युनिव्हर्सिटी विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट. तर बघा, आपल्याला एक टास्क दिलेला आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक मुक्त विद्यापीठ ओपन युनिव्हर्सिटी आहे. त्याचं नाव आहे यशवंतराव चव्हाण. ओके, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, राइट. आता बघूया दोज हू आर अनएबल टू गेट द कॉलेज एज्युकेशन इन द फॉर्मल वे are given the concession for eligibility criteria, age, and the other condition for the admission to this university. In 1990, the IGNOU, that is Indira Gandhi National Open University, started an audio-video distance education program through the Akashvani and the Doordarshan. बघा, त्याप्रमाणे आपण बघितलं होतं ज्या मुलांना किंवा ज्यांना पण सामान्य एज्युकेशन घेण्यात येणार नसतं. ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे काय? की म्हणजे तुम्हाला लेक्चरमध्ये बसणं हे बंधनकारक तर नसतं किंवा लेक्चरमध्ये असणं हे बंधनकारक तर नसतं. परंतु तुम्हाला परीक्षा देणे हे बंधनकारक नक्की असतं. ओके. तर परीक्षा देणे हे तर बंधनकारक नक्की असतं आणि तुम्हाला नंतर हळू जी काही ट्रीटमेंट शाळेतून भेटते तीच भेटते. फक्त एवढंच असतं. तशाच प्रकारची ट्रीटमेंट आहे, तशाच प्रकारे सगळं असतं. फक्त एवढंच आहे की तुम्हाला शाळेत येऊन बसणे बंधनकारक नसतं. म्हणजे तुम्ही दूर राहून सुद्धा त्याच्यातले जे दूरदर्शन मार्फत बोलावं किंवा आकाशवाणी मार्फत बोलावं किंवा आत्ताच्या जमान्यामध्ये जसं आपण इंटरनेट मार्फत करणार जसं की मी माझ्या घरी, तुम्ही तुमच्या घरी बघत तर अशा प्रकारे त्याला आपण आता काय बोलतो त्याला ओपन एज्युकेशन बोलतो. बट दिस इज ओपन एज्युकेशन बेसिकली आज आपण बोलत आहे ते. परंतु आपण मुक्त विद्यापीठ म्हणजे ओपन युनिव्हर्सिटीबद्दल बोलतो जेणेकरून लांब असलेला विद्यार्थी सुद्धा आपल्यामध्ये ऍडमिशन घेऊन आपले जे त्याचं जे शिक्षण तो घेऊ शकतो आणि तिला जे हवी ती पदवी तो मिळवू शकतो. And it conducted the more than 1,000 curricula and the various branches. It provided the facility of the education through the 85 training centers in the country and the 41 centers in the foreign countries. तर बघा, हे फक्त देशामध्येच नाहीये, तर हे देशाच्या बाह्य देशामध्ये सुद्धा 41 ठिकाणी किंवा 41 सेंटर आपण बोलतो की जे फॉरेन कंट्रीजमध्ये म्हणजे विदेशामध्ये सुद्धा आपल्याला इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी बघायला भेटते. म्हणजे त्याचे सेंटर बेसिकली बघायला भेटते. तर बघा, आता त्याच्यानंतर त्यांच्याकडे मोर दॅन 1000 क्रायटेरियामध्ये आपण प्राणीमारा बोलू किंवा बॉटनी म्हणावं म्हणजे प्राण्याचं शिक्षण, बॉटनीचं शिक्षण, डॉक्टर केस म्हणू शकतो, एम-बी-एस आपण बोलू शकतो किंवा कोणाला मास्टर्स करायचे असेल, मास्टर्स कशामध्ये, कोणाला अर्थशास्त्रामध्ये, इतिहासामध्ये मास्टर्स करायचे असेल, भाषेमध्ये मास्टर्स करायचे असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी, वेगळ्या सगळ्या भाषा मिळून हजारो विषयांवर त्यांच्याकडे किंवा हजारो गोष्टींमध्ये त्यांच्याकडे वेगवेगळे ब्रांचेस आहेत आणि त्यानुसार ते सगळ्यांना शिक्षण तर देतच आहेत. त्याप्रमाणे 58 सेंटर आपल्या कंट्रीमध्ये परंतु त्यासोबतच 41 सेंटर हे आपल्या बाहेर देशामध्ये किंवा विदेशामध्ये सुद्धा आढळून येतात. तर बघा, जेणेकरून म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यामुळे हे होतं, की भलेही आपण बघा बेसिकली जर फॉर एक्झाम्पल भलेही आपण आपल्या घरी बसलेलो असतो, तरी आपण
दूरदर्शनतर्फे किंवा रेडिओतर्फे आपण काय करत होतो त्या तिथल्या विद्यापीठातला किंवा तिथल्या युनिव्हर्सिटीचे क्लासेस हे अटेंड करत होतो. तिथला युनिव्हर्सिटीचे वर्ग कसे भरतात किंवा तिथलं शिक्षक काय शिकवतात हे सगळं शिकू शकतो, राइट? आणि त्यानंतर परीक्षा वगैरे हे सुद्धा आपण देऊन आपल्याला हवी ती पदवी किंवा हवे तो कोर्स आपण कंप्लीट करू शकतो. आता पुढे बघूया द रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ द सायन्स. तर बघा in the post-independence, the period of 1950, the Council of Scientific and the Industrial Research that we called as the CSIR was established with the objective to promote the scientific research in the country and to take a benefit of the research to all the people. The research began in a field like the physics, chemistry, pharmaceuticals, food processing, and the mining. In order that the industry benefit from this research, contract have signed with the industries or institutes that help to reduce our imports and the save foreign currency. And this institute also motivated the fundamental research, and the laboratories of the counseling also played an important part of bringing back the country student who had gone abroad for the higher education. म्हणजे बघा याच्यामध्ये काय सांगितलं की 1950 नंतर पोस्ट इंडिपेंडन्स 1950 नंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये काय झालं? स्वातंत्र्यानंतर काळामध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजे काय? CSIR त्याला आपण बोलू शकतो ओके. त्याला हां, बरोबर. द काउन्सिलिंग ऑफ द सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR. तर हे बेसिकली काय करतात? हे आपल्या भारतामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा रिसर्च कशाप्रमाणे होईल? रिसर्च म्हणजे काय? संशोधन. संशोधन कशाप्रमाणे आणि कशाप्रमाणे आपण संशोधनाचे प्रक्रिया वाढवू शकतो आणि कशाप्रमाणे संशोधनाचे संशोधन करण्यासाठी नवीन-नवीन प्रयोग, नवीन-नवीन फॅसिलिटी, नवीन-नवीन विषय आपण करत असतो. ह्याच्या सगळ्याचं ते काम करत असतात आणि ह्या सगळ्यांच्या ते गोष्टी करतात. जेणेकरून बघा, जेणेकरून कोणते-कोणते फील्ड आहे म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री म्हणजे काय आपण रसायनशास्त्र, भूगोलशास्त्र फिजिक्सला आपण बोलू शकतो हां, पदार्थ विज्ञान, नंतर रसायन, नंतर औषधे, नंतर अन्न प्रक्रिया म्हणजे फूड प्रोसेसिंग आणि मायनिंग म्हणजे काय, की खाणी. तर बघा खाणकाम. या क्षेत्रामध्ये बेसिकली आपण कशाप्रमाणे नवीन-नवीन टेक्नॉलॉजी कारण बघा ह्याच्यावरतीच आपलं सगळं फिजिक्समध्ये आपण बेसिकली विज्ञान वगैरे बघत असतो. केमिस्ट्रीमध्ये पण आपण होतो. केमिस्ट्री आपल्याला फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हेल्प करत असतात. तर तेच सिनॅरिओ ह्यांच्यामध्ये ज्याप्रमाणे आपण रिसर्च करू म्हणजे जसं-जसं संशोधन करू, तसं-तसं आपलं नाव तर मोठं होणारच आहे. परंतु आपल्याला बाहेरून ज्या गोष्टी मागवायच्या असतात म्हणजे देशाच्या बाहेरून ज्या काही गोष्टी आपल्याला मागवाव्या लागत असेल, जसं फॉर एक्झाम्पल आपण बघूया. फॉर एक्झाम्पल आपण बोलूया की कोको-कोला. तर कोको-कोला आपण बेसिकली बाहेरून आपल्याकडे येत असतं, बरोबर. परंतु जर कोको-कोला सारखा एक प्रॉडक्ट जर आपल्या संशोधनातून जर भारतामध्येच बनवण्यात आला, तर आपल्याला बाहेरून कोको-कोलाची गरज पडेल का? उत्तर आहे नाही. बाहेरून आपल्याला कोको-कोलाची गरज पडेल? उत्तर आहे नाही. का? कारण आपल्याला त्याच्यापैकी तर हळू काय होईल? तर हळू काय होईल? भलेही कोको-कोलाची म्हणजे लगेच फटकन नाही होणार ते बंद. परंतु कसं म्हणता येईल, की हळू-हळू कोको-कोलाच्या जागी आपले जे प्रॉडक्ट आहे, आपला जो प्रॉडक्ट आहे तो घेणं आणि प्लस बघा कोको-कोलाचा स्टँडर्ड हा आहे, तर कोको-कोलाचे कसं व्हेरियस प्रॉडक्ट्स आहे. म्हणजे त्याच्याकडे स्प्राईट आहे, त्याच्याकडे कोक आहे, त्याच्याकडे नंतर आपण बघितलं तर निंबूज हे असे काही प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याकडे सगळे आहेत. राइट. त्याचप्रमाणे जर आपण तसं स्टँडर्ड किंवा तशाप्रमाणे आपले संशोधन करून जर आपण तशा प्रकारचे प्रॉडक्ट बनवू शकलो दॅट इज अल्सो द गुड थिंग फॉर अस. त्याचप्रमाणे आपण बोलतो जसं KFC, McDonald's हे जे फूड प्रोसेसिंग आहे किंवा फूड इंडस्ट्रीज आहे, त्याच्यासारखे जे फूड इंडस्ट्रीज आपल्यामध्ये आलं, तर रिसर्च करणे बघा रिसर्च इज द थिंग की रिसर्च एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक गोष्टीमध्ये लागते. भले तुम्ही शिक्षणामध्ये जात असाल किंवा भले एक व्यवसाय करत असाल किंवा संशोधन करत असाल, तर काहीही करत असाल. त्याच्यामध्ये आपल्याला संशोधन करणं, रिसर्च करण्यामध्ये आढावा घेणं हे गरजेचं असतं. तर दिस आर द थिंग्स तर हे रिसर्च जर वाढलं, जर रिसर्च जर आपल्यामध्ये वाढलं म्हणजे आपण वेगवेगळ्या विषयामध्ये संशोधन करायला किंवा वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघा माझे शब्द बघा, वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे संशोधन जर आपण करायला लागलो, तर आपोआप आपली जी प्रगती आहे ती तर होईलच आणि आपला जो संशोधन म्हणजे रिसर्च जो सेंटर आहे किंवा रिसर्च फॅसिलिटीज आहे ती तर आपली वाढणारच आहे. परंतु जे जे आपल्या देशातून बाहेर गेलेले जे विद्यार्थी आहे, की ज्यांना संशोधन करण्यासाठी किंवा नवीन काही उच्च शिक्षण घेण्यासाठी जे लोकं बाहेर गेलेले आहेत, ती लोकं पुन्हा आपल्या देशामध्ये येऊ शकतात रिसर्च करण्यासाठी.
साठी पुन्हा एकदा रिसर्च करण्यासाठी किंवा त्या रिसर्च रिलेटेड किंवा त्या संशोधन रिलेटेड काम करण्यासाठी जे पुन्हा आपल्या भारतामध्ये येऊ शकतात. तर हे जे कार्य ते कोणामार्फत होतं? CSIR त्या CSIR त्याला आपण काय म्हणतो? द काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च असं त्याला आपण म्हणत असतो. तर बघा, द अचीव्हमेंट ऑफ द CSIR included making the ink use of marking voters फिंगर्स ड्युरिंग द इलेक्शन. तर बघा ह्यांच्यामध्ये ह्यांचे अचीव्हमेंट काय ते आणि काय-काय शोधलंय, काय-काय शोधलंय ते आपण बघतोय. तर बघा जेव्हा आपण वोट कराल, आपले आई-वडील आपले वोट करत असतात, आपले मोठे भाऊ वगैरे वोट करत असतील, त्या लोकांचा आपले शिक्षक वगैरे वोट करत असतात, त्यांच्या ज्या दिवशी इलेक्शन झालं असेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी त्यांच्या बोट तुम्ही चेक कराल तर बोटीला इंक लागलेली आहे. तर त्या इंकचा शोध बेसिकली CSIR कडून लागलेला आहे किंवा त्यांच्या इन्स्टिट्यूटद्वारे लागलेला आपण बोलतो. मेडिसिन्स फॉर द मलेरिया म्हणजे मलेरिया या बिमारीवरती मेडिसिन ह्याच्या नंतर एलिफंटायसिस म्हणजे हत्ती रोग, ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग, टीबी आपण जे म्हणतो ते. नंतर वॉटर प्युरिफिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे वॉटर प्युरिफिकेशन म्हणजे पाणी साफ करण्याचे जे टेक्नॉलॉजी आहे, जे मशीन आहे ते आपण बोलतो. नंतर रिडक्शन ऑफ द टाईम रिक्वायर्ड फॉर द बांबू प्रोडक्शन म्हणजे बघा बांबूचं जे झाड आहे त्याला उगवायला जरा काय टाईम लागत असतो, जास्त टाईम लागत असतो. परंतु तेच कमी टाईममध्ये कसं वाढू शकतो ह्याचं एक संशोधन. नंतर आपण इट इस अल्सो यूज द DNA ऑफ फिंगरप्रिंट फॉर द फर्स्ट टाईम इन इंडिया टू कंडक्ट द जेनेटिक स्टडीज अँड फॉर द आदिवासीज अँड अंदमान्स अँड prove that those tribes are the 60,000 year old and developed the earthquake early warning system. म्हणजे बघा बेसिकली काय आपण बनवलं CSIR ह्याच्यामुळे काय बनले ते आपण बघूया. जे इलेक्शनला जी शाई लागते ती शाई बनवलेली आहे. त्यानंतर वॉटर प्युरिफिकेशन कशाप्रमाणे म्हणजे पाणी कशाप्रमाणे स्वच्छ होऊ शकतं ह्याचं संशोधन केलेलं आहे. जसं आपण केंट प्युरिफायर आपण बोलतो किंवा टाटाच्या प्युरिट आपण जे बोलतो ते बघा. त्याचे जे शोध आहेत ते त्याच्यावरून आलेले आपण बोलू. त्यांच्या रिसर्च थ्रू आलेले आपण बघू शकतो. त्याच्यानंतर आपण बोलतो की जे गोळ्या आहेत टॅबलेट्स, दवाई म्हणजे भले ते मलेरिया असो किंवा एलिफंटायसिस असो, ट्युबरक्युलोसिस असो, म्हणजे टीबी वगैरे असो, ह्यांच्या या बिमारीवर औषध आहे आपल्या भारतामध्ये CSIR यांच्यामुळे आलेले आहेत. त्याच्यानंतर बांबू कशाप्रमाणे आपण लवकरात लवकर उगवू शकतो आणि फक्त एवढंच नाही तर सर्वात मोठा मला तरी आता वाचताना वाटतंय, सर्वात मोठा त्यांचं हे संशोधन म्हणजे काय, की फिंगरप्रिंट म्हणजे आपले जे हाताचे जे ठसे असतात, त्या हाताचे ठसे किंवा हाताच्या ह्याच्यावरून त्यांनी फिंगरप्रिंट्स फॉर दी फर्स्ट टाईम इन इंडिया आणि यूज ऑफ फिंगरप्रिंट म्हणजे DNA फिंगरप्रिंट्स म्हणजे DNA आपण जे बोलत होतो, ते DNA फिंगरप्रिंट्सचा यूज यांच्यामार्फत झालेला आपण बोलत होतो. तर बघा 2 मिनिटं. संशोधनाचा लाभ भारतीय उपयोग व्हावा ह्याचा उद्देश हां बघा. तर बघा DNA फिंगरप्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून आपले जे अंदमान निकोबार किंवा अंदमानमधले जे आदिवासी आहेत, ते ट्राइब्स आहेत, ते 60,000 वर्षापूर्वचे लोकं आहेत. म्हणजे तिथं ते राहणारे ते 60,000 वर्षापूर्वचे लोकं आहेत. म्हणजे 60,000 वर्षापासून ते लोकं तिथे राहत आलेले आहेत. अशा प्रकारचा शोध आपल्याला लागला आणि प्लस आपण कोणता मोठा अचीव्हमेंट केलेला आहे, की अर्थक्वेक म्हणजे सॉरी म्हणजे भूकंप आल्यानंतर जे वॉर्निंग सिस्टम आपली असते, ते भूकंप येणार आहे बाबा, तर तुम्ही लवकर मूव्ह व्हा. अशा प्रकारची जी वॉर्निंग सिस्टम आहे, ती सुद्धा डेव्हलप आपली CSIR मुळे झालेली आपण बघू शकतो. सो इट इज अल्सो हॅज प्लेड द इम्पॉर्टंट रोल फॉर यूज ऑफ नीम ॲज अ पेस्टिसाइड and use of turmeric for healing wounds. And in the case of the patent of varieties of rice, the CSR has prepared a digital encyclopedia for Indian traditional knowledge and make it available to the 8 international language. म्हणजे बघा त्यांनी एवढंच नाही केलं तर बघा आपली जी संस्कृती आहे बघा, आपल्या घरामध्ये काहीतरी लागलं असेल, जळलं असेल किंवा कापलं गेलं असेल, तर आपली आई काय करते, आपल्याकडे डॉक्टरकडे जा म्हणून नाही बोलत. आपल्याकडे आई लगेच हळद काढते आणि हळद लावते. तर हळद कशाप्रमाणे आणि किती युजफुल आहे ह्याचा सुद्धा शोध म्हणजे युजफुल आहे हे आपल्याला माहिती होतं, पण त्याचं कारण काय आणि कशाप्रमाणे ते आपल्याला युजफुल होते ह्याचा शोध आपल्याला CSR मध्ये लागलेला आहे. आणि प्लस नीम, कडुनिंब जे आपण म्हणतो. कडुनिंब हे कशाप्रमाणे पेस्टिसाइड म्हणजे काय, की छोटे-छोटे किडे असतील किंवा दूरगामी जे
कीटकनाशक त्याला आपण बोलतो बेसिकली. कीटकनाशक कशाप्रमाणे नीम बनतं बघा. नीम का पत्ता कड़वा है लेकिन अच्छा है. अशाप्रमाणे जे आपण बोलतो अशाप्रमाणे जे आपण बोलतो ते सुद्धा तशाप्रमाणे साध्य झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणते गुण आहे की जेणेकरून बघा कधी-कधी घरामध्ये खूप मच्छर वगैरे असतील, तर आई कडुनिंबाचा पत्ता वगैरे जाळत असते. तर जेणेकरून ते मच्छर पळून जातात, किडे वगैरे पळून जातात. तर त्याचे सुद्धा एक गुण आणि त्यासोबतच राईस. राईस म्हणजे काय तांदळाचे सुद्धा पेठ आहे. म्हणजे तांदूळ सुद्धा आपले जे काही तांदूळ आहेत, जे फक्त आणि फक्त भारतामध्ये मिळतात, त्यांची सुद्धा भूमिका, त्यांचे सुद्धा शोध करण्याचा बघा. तांदळाचे जाती संबंधित समत्व म्हणजे काय पेटंट म्हणजे ते हा जो भात आहे, हा फक्त आणि फक्त भारतात मध्ये आढळतो आणि भारताने त्याचा शोध लावला. अशा प्रकारचे पेटंट आपण बोलतो बेसिकली हे आपल्या काही तांदळाचे पेटंट्स आपल्या भारतीयांकडे आहे किंवा त्याच्याने रजिस्टर आहे आणि हे कशामुळे पॉसिबल झालं तर CSIR या संस्थेमुळे पॉसिबल झालेलं आहे. ठीक आहे. सो धिस इज द थिंग म्हणजे बघा CSIR म्हणजे जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे सायन्समध्ये हे किती महत्वाचं आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि कशाप्रमाणे ते आपल्याला हेल्प करतं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर त्याचप्रमाणे बघा हायर एज्युकेशन झाल्यानंतर जर मास्टर्स वगैरे त्याला करायचं असेल किंवा रिसर्च, PhD, डॉक्टरेट ज्यांना करायचं आहे त्यांना रिसर्च करणे हे गरजेचं असतं. राइट. तर रिसर्च करता-करता, शोध करता-करता त्यांनी काय मिळवलेलं आहे शैक्षणिकमध्ये ते म्हणजे त्या ह्याच्यामध्ये ते सुद्धा त्यांना लागतं. हे तर कधी पहिले कसं व्हायचं, की ते सुविधा आपल्या भारतमध्ये नव्हते. म्हणून लोकं बघा, मास्टर्स करायला, उच्च शिक्षण घ्यायला दुसऱ्या देशामध्ये जात होते. परंतु आता उच्च शिक्षण घेणे या भारतामध्येच घेणे पॉसिबल झालेलं आहे. जेणेकरून आपले भारताचे लोक तो त्या शिक्षणाचा वापर आपल्या भारतासाठी करू शकत आहेत. ठीक आहे. सो धिस इज नेक्स्ट थिंग इज मॅथेमॅटिक्स. मॅथेमॅटिक्स मीन्स व्हॉट? ते आपण आता बघूया. मॅथेमॅटिक्समध्ये काय झालं ते आपण बघूया. म्हणजे गणित शास्त्रामध्ये द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन मॅथेमॅटिक्स अँड द फिजिक्स science in Tamil Nadu was established in 1964 and it encouraged the highest level of research in mathematics. म्हणजे बघा गणित शोधण्यासाठी किंवा गणितामधले नवीन-नवीन प्रयोग करण्यासाठी आपल्याला काय लागतं तर आपल्याला लागत आहे म्हणजे जे काही शोध करायला लागत आहे त्याचं सेंटर किंवा त्याचं रिसर्च सेंटर तो कुठे आहे बेसिकली तामिळनाडूमध्ये. त्याचं नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन मॅथेमॅटिक्स अँड फिजिकल सायन्स. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन मॅथेमॅटिकल्स अँड द फिजिकल सायन्स इन तामिळनाडू वॉज एस्टॅब्लिश इन 1962 आणि तो कधी झालेला आहे 1962 मध्ये त्याचा एस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे. आता आपण बघूया कॉम्प्युटर्समध्ये कशाप्रमाणे संशोधन वाढलेलं आहे आपल्या भारतात ते बघूया राइट. म्हणजे संगणक क्षेत्रामध्ये कॉम्प्युटर्स म्हणजे संगणक. तर संगणक क्षेत्रामध्ये कसे-कसे बदल झाले आणि त्याचं रिसर्च सेंटर कसं ते आपण बघूया. तर बघा इन 1969 म्हणजे 1969 मध्ये वी मेड द फर्स्ट इंडिजियस कॉम्प्युटर नेम द ISI-JU. द computer as this was achieved by the Indian Statistical Institute and Jadavpur Jadavpur University working together in 1974. The Tata Consulting Service, that is TCS, obtained the American contract in the area of the software production, and that was begin the software industries in the software industries in India. इथं बघा, द कॉम्प्युटर अल्सो हेल्प टू सेट अप द न्यू स्पीड ऑफ द सायंटिफिक रिसर्च. म्हणजे बघा, बेसिकली त्यांनी काय सांगितलंय, की कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये कशाप्रमाणे झालं, तर कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये सर्वात पहिले संगणक क्षेत्रामध्ये 1970 मध्ये आपल्या स्वदेशी बनावटीचा संगणक तयार करण्यात आला होता आणि तो कशाप्रमाणे तयार झाला दॅट इज कॉल्ड इंडिजियस कॉम्प्युटर दॅट वी कॉल्ड इंडिजियस कॉम्प्युटर म्हणजे स्वदेशी बनावटचा संगणक तयार करण्यात आला आणि तो बेसिकली कोणामुळे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट म्हणजे जे गणिततज्ञ किंवा अंकतज्ञ असतात. स्टॅटिक्स आपण जे बोलतो स्टॅटिक्स म्हणजे गणित किंवा अंकतज्ञ आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या इन्स्टिट्यूट कडून अंकतज्ञाचा आणि जाधवपूर दॅट इज जाधवपूर विद्यापीठ यांच्याकडून म्हणजे जाधवपूर युनिव्हर्सिटी द्वारे हे दोघांनी मिळून हा जो कॉम्प्युटर बनवण्यात आलेला होता आणि त्याचमुळे या कॉम्प्युटरमुळे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस ज्याला आपण TCS त्या नावाने आता ओळखतो. यांनी काय केलं? यांनी अमेरिकन कॉन्ट्रॅक्ट सॉफ्टवेअर बनवायचा एक कॉन्ट्रॅक्ट अमेरिकाकडून त्यांनी मिळवला आणि
म्हणजे मिळवला तर बेसिकली या कॉम्प्युटरचा किंवा इंडिजियस कॉम्प्युटरचा किंवा आपण बोलतो बेसिकली स्वदेशी कॉम्प्युटरचा त्याचा वापर करण्यात आला होता आणि आपण बोलतो की कॉम्प्युटर हा रिसर्च करण्यासाठी म्हणजे कोणताही जर शोध आपल्याला कोणतीही माहिती जर कळायची असेल कॉम्प्युटर मार्फत आपल्याला पटकन मिळते आणि काही क्षणामध्ये ते आपल्या हातामध्ये असते. ते माहिती आपल्याला माहिती आहे आणि प्लस त्याच्यासोबत जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय-काय गोष्टी जर आपण शोधल्या तर ते गोष्टी नक्की होऊ शकतात. दॅट वी ऑल नो. तर दॅट इस हाऊ द कॉम्प्युटर एज्युकेशन किंवा कॉम्प्युटर बनवणे हे जेव्हा आपल्या भारतामध्ये चालू झालं, तर सॉफ्टवेअर बनवणं किंवा हे जे सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर युग आपण बोलतो भारतामध्ये चालू झालं होता. आता बघा, इन 1987 then America refused to allow the India to get the supercomputer. The Rajiv Gandhi government decided to develop a supercomputer indigenously. In 1988, the Center of Development established the Center for Development for Advanced Computing, that is CDSC, in Pune, and in 1991, the center, under the leadership of Dr. Vijay Bhatkar, developing the Param 8000 supercomputer. म्हणजे बघा, बेसिकली घ्या, बेसिकली आपण बघूया. घ्या. त्याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की इन 1987 1987 मध्ये आपण बोलतो की अमेरिका रिफ्यूज टू अलाउ द इंडिया टू गेट अ सुपर कॉम्प्युटर. म्हणजे बघा, अमेरिकेने आपल्याला सुपर कॉम्प्युटर देण्यामध्ये त्यांनी आपल्याला मनाई केली होती. म्हणून तेव्हा राजीव गांधी सरकारने काय केलं होतं, की आपण स्वतःचा सुपर कॉम्प्युटर बनवूया, अशा प्रकारचं त्यांनी डिसाईड केलं होतं. आपण स्वतःचा सुपर कॉम्प्युटर बनवूया, अशा प्रकारे त्यांनी डिसाईड केलं होतं. अँड इन 1988 आणि 1998ला द सेंट्रल गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश द सेंटर फॉर डेव्हलप द एडव्हान्स कॉम्प्युटर. म्हणजे बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये केंद्रीय शासन, केंद्रीय सरकारने काय केलं होतं, की त्यांनी एक सेंटर फॉर डेव्हलपमेंट द एडव्हान्स कॉम्प्युटर त्यांनी निर्माण केलं होतं. ज्याला आपण CDAC म्हणतो असं, दॅट इज सेंटर डेव्हलपमेंट द एडव्हान्स कॉम्प्युटर इन पुणे अँड इन 1991 म्हणजे ते केव्हा बनवण्यात आलं? 1991 मध्ये बनवण्यात आलं होतं आणि त्या सेंटर कोणाची लीडरशिप होती? डॉक्टर विजय भाटकर. डॉक्टर विजय भाटकर यांची लीडरशिपमध्ये तो एक सेंटर बनवण्यात आला होता आणि त्या सेंटर थ्रू काय बनवण्यात आलं या सेंटर मार्फत परम 8000 हा सुपर कॉम्प्युटर जो स्वदेशी सुपर कॉम्प्युटर आहे, तो बनवण्यात आला होता. तो बनवण्यात आला होता ते पण इन 1991 मध्ये 1991 मध्ये बनवण्यात आला होता. आता आपण बघूया भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर ज्याला आता BARC आपण म्हणतो. राइट. अशा प्रकारे आपलं कॉम्प्युटरचं आपलं एज्युकेशन कॉम्प्युटर आता रिसर्च कशाप्रमाणे झाला आणि कशाप्रमाणे आपण भारतीयाने स्वतःचा एक इंडिजियस कॉम्प्युटर तर बनवलाच बनवला, परंतु आपण सुपर कॉम्प्युटर परम 8000 हा सुपर कॉम्प्युटर सुद्धा आपण बनवला होता. तर बघा, बघा आपण बोललो ना, एक विपत्ती को संधी हम लोगों ने बनाई थी. अपनी विपत्ती क्या थी? म्हणजे आपली विपत्ती काय होती? आपली अडचण काय होती? की अमेरिका आपल्याला सुपर कॉम्प्युटर देत नाही. परंतु त्या अडचणीला आपण संधीमध्ये कन्व्हर्ट करून आपण काय केलं आहे, की परम 8000 हा सुपर कॉम्प्युटर आपण बनवलेला आहे. राइट. आता पुढे आपण बघूया द भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर दॅट इज कॉल्ड एज BARC. So this institute has conducted the valuable research in the field of nuclear physics and solid state physics and the spectroscopy, chemicals, and the life science. It's also started the school of training scientists for setting up the nuclear reactors. तर बघा, भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर हा एक भारताचा अतिशय महत्त्वाचा रिसर्च सेंटर आहे. का? कारण ह्याच्यामध्ये आपण बोलतो की फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स म्हणजे आपण बघायला गेलं तर त्याला हां. न्यूक्लिअर फिजिक्स म्हणजे आपण त्याला अणुबॉम्ब असतो किंवा अणू अणूच्या आजूबाजूला काय असतं ते आपल्याला जाणून घेण्यासाठी अणू म्हणजे आपण बोलतो ॲटम बेसिकली आपण बोलतो. ॲटम, न्यूक्लियस त्याच्या आजूबाजूला काय असतं ते सगळं जाणून घेण्यासाठी म्हणजे काय न्यूक्लिअर फिजिक्स. नंतर सॉलिड स्टेट फिजिक्स म्हणजे सॉलिड जे घटक आपण म्हणतो सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस तर यांचं सॉलिड स्टेट फिजिक्स मधलं आपण जाणून घेणं. नंतर स्पेक्ट्रोस्कोपी ओके. तर ते जाणून घेणं. नंतर आपण बेसिकली व्हॉट वी कॅन से स्पेक्ट्रोस्कोपी केमिकल्स. तर त्याच्यानंतर लाईफ सायन्स. तर लाईफ सायन्समध्ये विज्ञान शास्त्र हे कसं जीवनशास्त्र हे कशाप्रमाणे असलं पाहिजे हे सुद्धा जाणून घेण्याचं काम बाबा ऑटॉमिक रिसर्च सेंटर मार्फत होतं. म्हणजे हे भले ऑटॉमिक रिसर्च सेंटर असेल, परंतु बेसिकली त्याच्यामध्ये आपल्याला खूप असे लाईफ सायन्स आपण बोलतो. नंतर केमिकल्स असू शकतो. केमिकल्स बेसिकली आपण बोलतो रसायन वगैरे यांच्या मार्फत किंवा सॉलिड स्टेट फिजिक्स आणि न्यूक्लिअर फिजिक्स
यामध्ये या गोष्टीमध्ये आपल्याला संशोधन त्यांच्या मार्फत होताना आपण बघू शकतो आणि एवढंच नाही, इट इस अल्सो स्टार्टेड अ स्कूल टू ट्रेनिंग सायंटिस्ट फॉर सेटिंग अप न्यूक्लिअर रिएक्टर्स. म्हणजे एवढंच नाही तर अणु रिएक्टर त्याला आपण बोलतो, की अणुभट्टी. अणुभट्टी कशाप्रमाणे निर्माण करायचे त्याचं सुद्धा प्रशिक्षण ह्याच्यामध्ये देण्यात येतं. सो दिस इज द थिंग द बाबा ऑटॉमिक रिसर्च सेंटर. बाबा ऑटॉमिक रिसर्च सेंटर नंतर आपण कॉम्प्युटर्समध्ये बघू शकतो. दॅट इज CDSE और CDSE दॅट इज वी कॅन सॉल्व द सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडवान्स्ड कॉम्प्युटर फॉर एडवान्स मॅथेमॅटिक्सला आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन मॅथेमॅटिक्स अँड फिजिकल सायन्स आणि नंतर आपण बघू शकतो की अगेन वी हॅव CSIR. तो हे जे काही इन्स्टिट्यूट आहे, या इन्स्टिट्यूटमुळे काय झालं, या इन्स्टिट्यूटमुळे भारतामध्ये शिक्षणाचे नवीन दरवाजे उघडले. शिक्षणाचे नवीन दरवाजे. जे म्हणजे प्रथमतः जे 1ली ते 10वी किंवा 12वी, 15वी पर्यंत जे आपल्याला शिक्षण भेटत होतं, त्या शिक्षणाच्या पार जाऊन आपण कशाप्रकारे संशोधन प्रक्रिया पूर्ण करू शकतो. त्यासोबतच कशाप्रमाणे आपण दुसऱ्या नवीन-नवीन गोष्टीचा शोध लावू शकतो आणि नवीन-नवीन गोष्टी निर्माण करू शकतो. या सगळ्यांचा शोध आपल्या भारतामध्ये लागण्यास या इन्स्टिट्यूट मार्फत सुरू झालेली आहे. राइट. आता पुढचं एक इंजिनिअरिंग सेक्शन आपण बघणार आहोत पुढच्या सेशनमध्ये म्हणजे कशाप्रमाणे आपण एक तांत्रिक दृष्ट्या किंवा एक इंजिनिअरिंगला अभियांत्रिकामध्ये आपण बोलूया. अभियांत्रिकामध्ये कशाप्रमाणे आपण प्रगती केली, तर ह्याच्यात एक इन्सिडेंट आपल्याला माहितीच आहे. ह्याच्यात एक शोध आपल्याला माहितीच आहे. ते आपण त्याच्याबद्दल सुद्धा बोलून घेऊया. तुम्हाला एक इन्सिडेंट असं म्हणजे सांगायच्या दृष्टिकोनाचे, की या गोष्टीमुळे, की या सेंटरमुळे, रिसर्च सेंटरमुळे आपल्या भारतामध्ये आपल्याला वाटत असेल, की 15वी पर्यंत शिक्षण आपलं खूप शिक्षण असेल, तर प्रमुखता जर बघायला गेलं तर तसं काही नाही. 15वी नंतर म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर खूप असे रिसर्च सेंटर आहेत, ज्याच्यामध्ये आपण रिसर्च करू शकतो, शोध करू शकतो आणि नवीन-नवीन गोष्टी आपण शिकवू शकतो. म्हणजे बघा, कोणाला जर नवीन आपल्याला सॉफ्टवेअर बनवायचं असेल, कोणाला ऊर्जा निर्माण करायची असेल किंवा कोणाला नवीन-नवीन टॅबलेट्स वगैरे गोळ्या निर्माण करायच्या असेल किंवा कोणाला नवीन गोष्टीमध्ये शोध लावायचा असेल, तर शोध म्हणजे फक्त ह्याच्यातच नाही, की विज्ञानामध्ये शोध. तर आपण मानवामध्ये म्हणजे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये काय नवीन शोध करायचा असेल, प्राण्यामार्फत काय शोध करायचा असेल, तर एवढंच नाही, आपण त्यांच्या वातावरण, त्यांचं बिहेवियर, त्यांचा हॅबिट ते कसे वागत आहेत ह्यांच्यावरती सुद्धा आपण शोध करू शकतो. तर असे काही वेगवेगळे गोष्टी आपण बेसिकली बघू शकतो, की बेसिकली आपण बघू शकतो, की आपल्या भारतामध्ये त्याचे काही अ, म सेंटर्स आहे आणि ते त्याच्यासाठी काही कोर्स आहेत. ते आपण कंप्लीट करून आपण या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये शोध हा नक्कीच लावू शकतो. ठीक आहे. सो दिस इज द थिंग आपण नेक्स्ट सेशनमध्ये भेटूया. नेक्स्ट सेशनमध्ये बघूया आपण इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकामध्ये काय झालं आणि काय नाही ते आपण बघून घेणार आहोत. ठीक आहे. तर हिअर इज द थिंग आता आपण थांबूया आणि पुढच्या सेशनमध्ये नक्की भेटूया. या.